5 reasons why Navle Bridge could be haunted. कुड बी नाही, इट इज. ओके, मुव्हिंग ऑन. नाही कोणाच्याच भावना आपल्याला हे करायचं नाही. नाही, भावना मला दुखवायच्याच नाही, माझ्या स्वतःच्या दुखल्यात ऑलरेडी. There is a Holkar Bridge apparently, हा. which is officially haunted. Tonight we are in Pune, India, and we're here to check out one of its most haunted places known as Holkar Bridge. Navle Bridge is just accidents, but Holkar Bridge मला माहित नाही कुठला आहे, but it's haunted. मला असा मुद्दा म्हणायचा की हॉन्टेड या शब्दाचा खूप आपण निगेटिव्ह कनोटेशन घेतो. मला ते पॉझिटिव्ह अर्थाने बघावं असं वाटतंय हॉन्टेड. Okay. जसं आपण बिबट्याबद्दल बोललो, मला असं वाटतं की म्हणजे हे काही खोटं आहे असं म्हणत नाहीये मी, नवले ब्रिजवर होणारे ऍक्सिडेंट्स वगैरे, पण ते AI मधले नाही आहेत नाही, for sure. ते होतच आपण एक आहे. असं डिस्क्रिप्शन टाकूयात की कोणाच्याच भावना आपल्याला हे करायचं नाही नाही. भावना मला दुखवायच्याच नाही, माझ्या स्वतःच्या दुखल्यात ऑलरेडी आता. मावशीची मला असं वाटतं की त्याच्याकडे आपण थोडंसं पॉझिटिव्ह अँगलनी पण बघितलं पाहिजे की ही एक शिकवण आहे आपल्यासाठी. आणि आता इथून पुढे नवले ब्रिजवरचं ट्रॅफिक कमी करायचं तर आपल्याला स्वतःलाच आपण ही भीती घालून घेतली पाहिजे की अरे मी ऍक्सिडेंटमध्ये जाईन का. तर आणि मला वाटतं की त्यासाठी ऑलरेडी एक पाऊल पुन्हा म्हणजे काल मी बातमी बघितली याच्यावरची की प्रोटेस्ट झाले नवले ब्रिजवर. तर त्या प्रोटेस्टमध्ये त्या प्रोटेस्टचं नाव होतं यमदूत प्रोटेस्ट. स्टॉप इट, गेट सम हेल्प. तर एक काही लोकांना ऍक्च्युली यमदूतासारखे कपडे घालून तिकडे उभं केलं होतं. आता समजा मी गाडी चालवतोय नवले ब्रिजवरनं आणि मला समोर यम दिसला. यमदूत दिसला एक, तर मी जाईन का तिथे? मला असं वाटेलच ना की तो खरंच मला घ्यायला आलाय, तर आपोआपच तिथलं ट्रॅफिक डायव्हर्ट होईल. त्यामुळे हे गुड हॉन्टेड कॅटेगरीमध्ये आपण टाकावं असं. इट कुड बी हॉन्टेड बट इट इज गुड हॉन्टेड. मला असा प्रश्न आहे की हे जे हॉन्टिंग आहे ते हा. नवले ब्रिजवरच काय, त्याच्या पुढे लागून एक ब्रिज आहे, तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत का हॉन्टिंग? हा, इट इज Structural. सायकोलॉजिकल का ऍट दिस सायकोलॉजिकलच वाटतोय पॉइंट. मलाही थोडासा. म्हणजे जर मग तुम्हाला इतके दिवस तर तुम्हाला वाटतंय की ऍक्सिडेंट्स होत आहेत, तर मग तुम्ही इथे आजपर्यंत ना तुम्ही तिकडे ट्रॅफिक पोलीस उभे केलेत, ना तुम्ही तिकडे ना काही, तुम्ही पंडित आणलेत. ना तुम्ही पंडित, ना तुम्ही होम हवन काही केलं तिथे, काहीच आय नाही. मीन वर तुम्ही ऍक्च्युअली एक यमदूत आणून दाखवलात लोकांना. बट इज देअर एनिथिंग पिक्युलियर अबाउट द ब्रिज दॅट यू हॅव एक्सपिरियन्स की तुम्हाला तिकडे गेल्यावर माइंड फॉग होतोय, गाडीला माइंड फॉग होतोय? कारण आपण एवढे लोक म्हणतात, आपण रिस्पेक्ट केला पाहिजे हो हो, की काहीतरी होतंय असं ना, आणि तरी लोक अजून जातात, म्हणजे किती जीवाची कमी किंमत आहे लोकांना. म्हणजे मला कळत नाही सातारा असं किती हे आहे. इतकं चांगलं आहे Happening आहे. सातारा की हो ना, इतकं हॅपनिंग आहे की जीव मुठीत टाकून तिकडे जायचंच आहे. जायचंच आहे. मला त्यांना हे कळत आहे, ती जी फॅमिली आहे नवले, त्यांनी अजून कसं पिटिशन केलं नाही की नाव बदला या ब्रिजचं, आमचं नाव नको याला. मला गव्हर्नमेंटचं सोल्युशन खूप आवडलं. बेसिकली काय मुद्दा आहे तिथे की उतार खूप आहे आणि ब्रेक फेल होतात. सो त्यांनी काय केलं आता की तुम्ही 60 ची स्पीड लिमिट होती आधी, की यू हॅव टू मेंटेन 60. आता खूप ऍक्सिडेंट होत आहेत म्हणून त्यांनी केलं की यू हॅव टू मेंटेन 30. सो यू हॅव टू यूज मोर ब्रेक्स. नवले पुन्हा ब्रिज तिथे हा 1830 मध्ये बनवलेला होता ब्रिटिशर्सनी. हा, ब्रिटिशर्सनी तो बनवलेला आहे. आता त्या ब्रिटिशर्सनी बनवलेलं आता सगळंच आपल्याला बदलायचं आहे, त्यामुळे पुन्हा तो हॉन्टेड आहे असं एक आपल्यात वातावरण निर्मिती करून त्याला पाडण्यासाठी कारण बनवता येईल. ही पण एक चाल असू शकते असं मला वाटतंय. 1830 मध्ये बनवलाय नवले ब्रिज. हा, 1830 नाही, बैलगाड्यांसाठी लकडी पूल आहे. बनवलाय म्हणजे तो. नाही आता बघितलं मी तू बोलत असताना. अरे तिथे पुणे पण नव्हतं. A few moments later. खंबाटकी मधलं जायचं तेव्हा गबरे. शिवाजी महाराज है मुश्किल जीना यहाँ जरा हटके जरा बचके. Colonial era Navle Bridge in Pune was built in 1830 by the British. It अरे is. त्याच्यावर नाही. थांब. Not. However, this लकडी old पूल. bridge is no longer in use and is separate from the modern accident-prone stretch. Oh, okay. Okay. म्हणजे 1847च्या अपरायझिंगच्या आधी नवले ब्रिज बनलाय. 1857. 57. हा. 57. हा, त्याच्या आधीपासून पुणे पण नाहीये. नाही, आपण खरंच जोक म्हणून सुरू केलं, पण इट माइट बी हॉन्टेड मग खरंच. इट माइट बी हॉन्टेड. म्हणजे मला असं वाटतं की तो आता
मरून त्याचा आत्मा आहे तिथे फक्त त्या ब्रिजचा. त्या पुलाचा आत्मा आहे खरंच. इतका जुना आहे की तो ऍक्च्युअल ब्रिज मेलेला आहे, त्याचा फक्त आत्मा शिल्लक आहे. आपला विषय आहे की प्रपोज करताना एका नीवर का बसतात? कुठून आली ही परंपरा की मी एका गुडघ्यावर बसून प्रपोज करेन?